DEMU आणि EMU या ट्रेनमधला फरक बघा. DEMU म्हणजेच डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट. डिझेल इंजिनमधून वीज तयार करून ती इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मोटर्सना दिली जाते. तेव्हा कुठे ही ट्रेन चालते. ज्या ठिकाणी विजेचं ओव्हरहेड वायरचं जाळं नसतं किंवा कमी असतं तिथे DEMU असते. सहसा लांब पल्ल्याच्या किंवा मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी ही पद्धत वापरली जाते, ज्या ठिकाणी सामान्य EMU ट्रेनची गरज नसते. एक प्रकारची मल्टिपल युनिट ट्रेन जी ऑन बोर्ड डिझेल इंजिनद्वारे चालवली जाते. DEMU ला वेगळ्या लोकोमोटिव्हची आवश्यकता नसते, कारण त्याचं इंजिन कॅरेजचा भाग असतं. डिझेलवर चालणाऱ्या युनिट्सचे त्यांच्या ट्रान्समिशन प्रकारानुसार वर्गीकरण केलं जाऊ शकतं. डिझेल इलेक्ट्रिक म्हणजेच DEMU, डिझेल मेकॅनिकल म्हणजेच DMMU किंवा डिझेल हायड्रॉलिक म्हणजेच DHMU. आता EMU म्हणजे काय बघा. इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट. ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरिंगमधून वीज घेऊन त्या विजेवरती या ट्रेन धावतात. सर्वसाधारणपणे शहरी आणि उपनगरीय भागांमध्ये कमी अंतराच्या प्रवासासाठी याचा वापर होतो, जसं की मुंबई लोकल. या ट्रेनमध्ये वेगळं इंजिन नसतं, त्याच्या ऐवजी ट्रेनच्या डब्यांमध्येच इंजिन हे समाविष्ट केलेलं असतं. आणि आता मेमू म्हणजे काय. मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट. याचा वापर सामान्यतः लांब पल्ल्यासाठी केला जातो. या गाड्या मुख्य मार्गांवरती धावतात आणि उपशहरी विभागांपेक्षा किंचित जास्त व्यापतात. मेमू गाड्यांमध्येही बिल्ट इन इंजिन असतं आणि ओव्हरहेड पॉवर लाईन्सद्वारे त्या चालवल्या जातात.